हाय गाईज, कसे आहात सर्व? आज खूप दिवसांनी आम्ही पूर्ण फॅमिली बाहेर पडलो फिरायला. कारण इकडे ना वेदर कधी थंड असतं, कधी पाऊस पडत असतो खूप. त्यामुळे आम्हाला बाहेर पडता येत नाही. कारण श्रियान आमचा खूप छोटा आहे. तर आज वेदर खूप छान होतं, तर म्हटलं चला आज सुट्टी पण होती जियान आणि जितूला. तर म्हटलं चला आज जाऊया बाहेर फिरायला. इथे जियान आपले सगळं लिस्ट सांगत होता. आम्ही पांडा मॉलमध्ये जाणार होतो, तर त्याची लिस्ट सांगत होता सगळी, हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. तर मग आम्ही आलो इथे पांडा मॉलमध्ये. आणि श्रियानेही चांगला खेळत होता, त्याने थोडा पण त्रास दिला नाही. मग काय जियांचं चालू झालं आता इकडे सगळं बघायला लागला इकडे तिकडे. आणि त्याची ना स्पायडरमॅनची बॅग आहे, ती सेम त्याला दिसली, तर तो मला दाखवत होता मम्मा स्पायडरमॅनची बॅग. मग आम्ही आलो पांडा मॉलमध्ये. आम्ही फर्स्ट टाईमच आलो पांडा मॉलमध्ये. माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं की पांडा मॉलमध्ये वस्तू खूप छान भेटतात, तर त्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊया करून. तर आम्ही गेलो वरच्या सेक्शनमध्ये, जिथे सगळं किड्स सेक्शन आहे, तिथे खूप सारे टॉईज होते. आणि ते टॉईज बघून जियान एवढा एक्सायटेड झाला. मग त्याचं चालू झालं, पप्पा हे घ्यायचं आहे, पप्पा ते घ्यायचं आहे. त्याला सर्वच घ्यायचं असतं टॉईजमध्ये. मग काय शॉपिंगला सुरुवात झाली. त्याचं बड्डे येणार आहे जियांचा, तर आम्ही थोडी शॉपिंग केली त्याच्या बड्डेची. आता त्याचं 6 इयर कंप्लीट होईल. गेल्या 5व्या वर्षाचा बड्डे आम्ही खूप मोठा केलेला त्याचा सेलिब्रेट. तर ह्यावेळी आम्ही बड्डे घरी करणार आहे, कारण श्रियान खूप छोटा आहे, त्यामुळे मी जास्त त्याला बाहेर फिरवत नाही. आता आम्ही आलो इकडे लेडीज सेक्शनमध्ये, कारण मला लिपस्टिक घ्यायच्या होत्या. तर म्हटलं चला घेऊया करून. आणि मग काय आम्ही तिथून बिल पे करायला लागलो. बिल पे केलं या दोघांनी मिळून. तुम्ही पण मला नक्की सांगा की तुम्ही फॅमिलीबरोबर बाहेर जायला किती एक्सायटेड असता, कारण मी आज खूप एक्सायटेड होती. मी इंडियावरून येऊन 4-5 महिने झाले, पण मी 2-3 वेळाच बाहेर गेलेली. त्यामुळे आज खूप दिवसांनी मी बाहेर आलेली, त्यामुळे मला खूप फ्रेश फील होत होतं. आणि इथे टेक्नोचं एक नवीन शॉप ओपन झालेलं, तर तिथे डान्स चालू होते. आणि इकडची लोकल माणसं एवढी छान डान्स करतात ना, तुम्हाला मी सांगू नाही शकत. हा टेक्नोचा रोबोट पण मागवलेला त्या लोकांनी, आणि तो डान्स करत होता. तो डान्स करताना बघून जियान एवढा एक्सायटेड झाला आणि बोलला मम्मा मला थोडा वेळ बघायचं आहे. मग इथे एक मुलगी डान्स करायला लागली. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे लोक, इथली लोकल माणसं डान्स करतात. आणि मग हळूहळू सगळी 4-5 मुलं जॉईंट व्हायला लागली डान्स करायला. आम्ही जियानला खूप बोललो की डान्स कर, पण तो खूप लाजतो. आणि मग काय तो चला बोलला निघूया करून. मग आम्ही निघालो. जितू त्याला खूप बोलत होता की एकतरी डान्स कर, पण त्याने नाही केला, तो खूप लाजतो. मग काय त्याला भूक लागलेली, तर बोलला पप्पा आज हॉटेलमध्ये जेवूया करून. तर म्हटलं ठीक आहे, खूप दिवसाने आलो आहे, तर चला म्हटलं जाऊया हॉटेलमध्ये. हा इकडे तो आपला योयो दाखवत होता. मग काय निघालो आम्ही हॉटेलला जायला. श्रियान पण खूप एन्जॉय करत होता. तुम्ही बघू शकता वेदर किती छान होता, क्लाउडी एकदम वेदर होता. श्रियानने पण एन्जॉय करायला दिलं, त्याने थोडाही त्रास दिला नाही. मग काय आम्ही आलो हॉटेलमध्ये. हे बार्बिक्यू हॉटेल आहे. इथला चूजा खूप फेमस आहे. त्याच्याबरोबर चटणी जी भेटते तिथं इथली सगळ्यात फेमस आहे. ती चटणी कुठेच भेटत नाही इकडे हॉटेलमध्ये, ह्याच हॉटेलमध्ये भेटते. आणि ती चटणी जितूला खूप आवडते. आणि मग काय त्याने आपले मागवले ते चटणी आणि ते चूजा. आणि जियानला खायचं होतं फालुदा, मग त्याच्यासाठी फालुदा पण मागवला. हे तुम्ही बघू शकता, ह्या 4 चटण्या आहेत. ह्या एवढ्या टेस्टी आहेत आणि सगळ्या डिफरंट्स आहेत, वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे त्या एवढ्या टेस्टी लागतात. आणि त्याच्याबरोबर हे सॅलाड आलं, मग जियानचा फालुदा पण आला. तो बघा किती एक्सायटेड आहे, तुम्ही बघू शकता. आणि एवढा मोठा ग्लास भरून आला, पण त्याने तो पिला नाही. त्याने फक्त 4-5 सिपच पिला. मग बाकीचा त्या जितूने पिऊन टाकला. मग तुम्ही हा बघू शकता, तो चूजा आहे जो जितूने मागवला. आणि मी आणि जियानने खाल्लं व्हेज. आणि मग आम्ही इथून बिल पे करून घरी गेलो. तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग.